गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनचा राज्याच्या सीमेपर्यंतचा प्रवास खोळंबला असून महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे। आज आपण कृषी हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून येत्या आठवड्यातल्या हवामानाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। साबळे सर, आपलं ॲग्रोवन मध्ये स्वागत आहे। सर, सगळ्यांनाच मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे। राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचेल, काय अंदाज आहे? आता पुढच्या या आठवडाभराची स्थिती साधारणपणे अशी राहणार आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागामध्ये अधूनमधून पाऊस राहणार आहे। हे मान्सून पूर्व पाऊसच आहे। त्याला कारण असं की सलग पाऊस 3-4 दिवस 2.5 मिलीमीटर पेक्षा जास्त झाल्यानंतरच मान्सून तिथपर्यंत पोहोचला असं आपण म्हणतो, किंवा भारतीय हवामान विभाग त्या दिशेनं मग मान्सून कुठपर्यंत पोहोचला त्याची माहिती देते। आजच्या स्थितीला तरी मान्सून कर्नाटकच्या बाउंड्रीवरच आहे आणि तो पुढे सरकण्याच्या बेतामध्ये आहे। महाराष्ट्रावरचा हवेचा दाब 1006 हेक्टोपास्कल इतका कमी आहे आणि त्याचबरोबर उत्तर भागामध्ये म्हणजे विदर्भाच्या भागामध्ये तो 1004 हेक्टोपास्कल इतका कमी आहे। त्यामुळे मान्सून वेगाने सरकेल, मात्र त्या सरकण्यामध्ये त्याची गती कशी राहते ती आपण पाहणार आहोत। सध्याच्या या 4-5 दिवसामध्ये मात्र पूर्व मान्सून पाऊस असाच पाऊस होईल, पूर्व मोसमी पाऊस असाच पाऊस होईल आणि रेग्युलर मान्सूनला अजून थोडा वेळ लागेल, एक 5 ते 7 दिवस आणखी लागतील असा अंदाज आहे। सर, मान्सून आतापर्यंत कुठपर्यंत आलेला आहे, काय सांगू शकाल? मान्सून आता सध्याला कर्नाटकच्या बाउंड्रीवरती आहे, कर्नाटक सीमेवरनं पुढे सरकलेला आहे आणि तिथून पुढे पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी कोकणात चालू आहे, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी चालू आहे। पण हा सगळा पूर्व मोसमी पाऊस आहे, मान्सून पूर्व पाऊस आहे आणि मान्सून इथपर्यंत आता सध्या पोहोचलेला आहे। ज्या भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळा आहेत त्या वेधशाळांमध्ये दररोज 2.5 मिलीमीटर पेक्षा जास्त ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे तिथपर्यंत मान्सून पोहोचला असं आपण जाहीर करतो। त्यानुसार भारतीय हवामान विभागाने सध्या मान्सून केरळ पास केलेला असून कर्नाटकच्या मध्यापर्यंत मान्सून पोहोचलेला आहे अशी सध्याची स्थिती आहे। नक्कीच मध्यापर्यंत आलेला आहे कर्नाटकच्या। सर, मान्सूनच्या सध्याच्या हालचालीनुसार शेतकऱ्यांनी शेतातल्या कोणत्या कामाचं नियोजन करावं, काय सांगाल आपण? ज्या ज्या ठिकाणी 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, शेतामध्ये पाणी साचलेलं होतं आणि आता वापसा येण्याची स्थिती असेल, अशा ठिकाणी पेरण्या देखील सुरू करायला काही अडचण नाहीये। परंतु पाऊस कमी झाला असेल तर पेरण्या करू नयेत, धुळवात पेरण्या देखील करू नयेत, कारण पावसाचे जे प्रमाण आहे ते जमिनीमध्ये कमीत कमी 65 मिलीमीटर ओलावा होणं गरजेचं आहे। त्यासाठी खूप चांगला पाऊस होणं गरजेचं असतं। पाऊस चांगला होऊन जमिनीमध्ये पाणी साचल्यानंतर त्याच्यानंतर येणाऱ्या वापसावरती पेरण्या कराव्यात। त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार नाही अशा दक्षतेने आपण यापुढे दक्षता घेणं ह्या हंगामात गरजेचं आहे।